पुणे जमीन गैरव्यवहार संदर्भातले एक ब्रेकिंग बातमी येते। शीतल तेजवानीकडून सरकारची फसवणूक करण्यात आली आहे। शीतल तेजवानीवर 7 प्रकारची कारवाई करण्यात आली आहे। सहपोलीस आयुक्तांनी झी24 तासला ही महत्त्वाची माहिती दिली आहे। तेजवानीला उद्या कोर्टामध्ये हजर करणार असल्याचंही सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी झी24 तासशी बोलताना सांगितलेलं आहे। एक मोठी बातमी आपण बघतोय। शीतल तेजवानीला अटक करण्यात आलेली आहे। झी24 तासच्या बातमीचा मेगा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। तर शीतल तेजवानीकडून सरकारची फसवणूक करण्यात आली आहे। शीतल तेजवानीवर 7 प्रकारची कारवाई करण्यात येणार असल्याचं सहपोलीस आयुक्तांनी झी24 तासला सांगितलंय। तेजवानीला उद्या कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सुद्धा सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांनी म्हटलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। आपल्यासोबत पोलीस आयुक्त रंजन शर्मा सर आहेत। सर, काय नेमकी अपडेट आहे? शीतल तेजवानीला अटक केली, काय तिच्यावर आरोप आहे? शीतल तेजवानी यांना FIR नंबर 552/2025 खडक पोलीस स्टेशन या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेला आहे आणि पुढील कारवाई चालू आहे। काय माहिती गुन्हा कुठला लावलेला म्हणून? नाही, त्यांच्यामध्ये जे आहे ते डिटेल आपल्याला प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे, कारण या व्यतिरिक्त मी बोलणार नाही। आता कोर्टात कधी हजर करणार तिला? उद्या। काय कलम कुठली वापरली आपण तिला? ते सांगितलं, ते प्रेस नोटमध्ये ऑलरेडी गेलेले आहे। ठीक आहे। आता याच गुन्ह्यामध्ये खडक पोलीस स्टेशनला गुन्हा होता, झी24 सगळी बातमी उघडकीस आणली होती। याच्यात दिग्विजय पाटील हे पण दुसरे आरोपी आहेत। त्यांची चौकशी कधी आणि अटक कधी? ते यांच्यामध्ये सर्व प्रकारची चौकशी चालू आहे। ज्या प्रकारचे जे आहे ते कारवाई होतील ते आपल्याला माहिती शेअर करण्यात येईल। महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी ते प्रकरण काय होतं नेमकं? मुंडवा जमीन प्रकरण मुंडवामध्ये जे प्रकरण आहे त्यांच्यामध्ये खडक पोलीस स्टेशनमध्ये 552/25 मध्ये गुन्हा दाखल आहे आणि या गुन्ह्यामध्येच जे आहे ते तेजवानी यांना अरेस्ट करण्यात आलेले आहे आणि पुढील तपास जे आहे यांच्यामध्ये चालू आहे। नाही, ऑफेन्स काय केलं तुम्ही? आरोप काय केले? ऑफेन्स यांच्यामध्ये फसवणूकचे आहे, शासनाचे फसवणूकचे आरोप आहे। आणि ते वतनदार जमीन नेमकी कोणाची, काय तपासात काय ते डिटेल आपल्याला नंतर शेअर करण्यात येईल। पुणे पोलिसांनी कारवाई करून शीतल तेजवानीला अटक तरी केली, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। म्हणून पुणे पोलिसांचं तसं पाहिलं तर अभिनंदन केलं पाहिजे। पण पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांची चौकशी कधी आणि अटक कधी, हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। तोपर्यंत झी24 प्रकरणाचा पाठपुरावा शेवटपर्यंत करत राहणारच। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।